नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोयाबीनला मिळणार ₹7,000 भाव. बघा, आता सोयाबीनला ₹7,000 भाव मिळणार आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी 2 मोठे निर्णय घेतले आहे. ते मोठे निर्णय कोणते ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. सोयाबीनला मिळणार ₹7,000 भाव, मुख्यमंत्र्यांचे मोठे 2 निर्णय. तर बघा, सोयाबीनला आता ₹7,000 भाव मिळणार आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी 2 मोठे निर्णय घेतलेले आहे. आता ते 2 मोठे निर्णय कोणते, तर याची संपूर्ण जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांनाही माहिती मिळेल. तर बघा, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीची नवी पहाट उगवली आहे. शासनाने अलीकडेच सुरू केलेल्या नवीन डिजिटल उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे. तर बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता डिजिटल क्रांतीची नवी पहाट उगवलेली आहे. आता शासनाने काय केलेलं आहे की नवीन डिजिटल उपक्रम हे सुरू केलेले आहे आणि यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांची वेळ आणि पैसा हे दोघांची पण बचत होणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना तलाठ्याच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तर बघा, आता या 2 नव्या व्यवस्थेमुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना आता तलाठ्यांच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणारच नाही. विशेष म्हणजे पीक पेरणीची नोंदणी आता मोबाईलवरून करता येणार आहे. तर बघा, विशेष म्हणजे काय आहे की जी पीक पेरणीची जी नोंदणी करावी लागते त्यासाठी आता तलाठ्याच्या आपल्याला कार्यालयात जायची गरज नाही. आता थेट आपण मोबाईलवरून पीक पेरणीची नोंदणी करू शकतो. डिजिटल सुविधांचा विस्तार करताना शासनाने 2 महत्त्वाचे ॲप्स उपलब्ध करून दिले आहेत. तर बघा, डिजिटल सुविधांची जी विस्तार आहे, हा विस्तार करण्यासाठी शासनाने काय केले की 2 जे महत्त्वाचे ॲप आहे, हे ॲप उपलब्ध करून दिलेले आहे शेतकऱ्यांसाठी. पहिला म्हणजे पीक पाहणी ॲप आणि ज्याद्वारे शेतकरी आपल्या पिकांची नोंदणी सहज करू शकतात. तर बघा, पहिली जी ॲप आहे ही पीक पाहणी ॲप आहे आणि ज्याद्वारे काय होतं की शेतकरी काय करू शकतो की जी आपली पिकाची नोंदणी आहे ही सहज आपल्या मोबाईलवर करू शकतो. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा ॲप म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना ॲप. तर बघा, जे दुसरं ॲप आहे, या दुसऱ्या ॲपचं नाव काय आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजना, हे दुसऱ्या ॲपचं नाव आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतःचा आपला पीक विमा भरू शकतो. तर बघा, या ॲपद्वारे आपण काय करू शकतो की आपला जो विमा आहे, जो पीक विमा आहे तो आपण स्वतः आपल्या मोबाईलवरून आपणच भरू शकतो. केवळ काही आवश्यक कागदपत्रे आणि मोबाईल फोन असला की पुरे. तर बघा, काय की फक्त आपल्याला काय करायचं आहे की काही कागदपत्रे जे आहे ते आपल्याला लागणार आहे आणि आपला मोबाईल फोन, या 2 वस्तू असल्या की आपण आपला पीक विमा स्वतः आपल्या मोबाईलवरून भरू शकतो. प्ले स्टोअरवरून हे अधिकृत ॲप डाउनलोड करून वापरता येणार आहे. तर बघा, जर तुम्ही म्हणाल की आता हे 2 ॲप कुठे उपलब्ध आहे, तर हे 2 ॲप आपल्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तिथे जायचं आणि सर्च करायचं फक्त की प्रधानमंत्री फसल विमा योजना ॲप. ते टाकले की तुम्हाला तुमच्या पुढे हे ॲप येऊन जाईल आणि ते डाउनलोड करायचं आणि तुम्ही तुमचे स्वतः पीक विमा भरू शकता. त्यानंतर हवामान बदलाचा थेट परिणाम शेतीवर होत असतो. यंदा राज्यात हवामानाचे चित्र सातत्याने बदलत होते. तर बघा, जे हवामान आहे हे हवामान बदलाचा थेट परिणाम आपल्या शेतीवर होतो आणि यंदा काय झालेलं आहे की राज्यात हवामानाचे जे चित्र आहे ते सातत्याने बदलत होतं. मागील आठवड्यात पावसामुळे तापमानात वाढ झाली होती. तर बघा, मागील आठवड्यात काय झाले की पावसामुळे तापमानात खूप मोठी वाढ झालेली होती. मात्र आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभर थंडीची लाट पसरलेली आहे. प्रतिष्ठित हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 नोव्हेंबरपासून दिवसाही थंड वातावरण जाणवेल आणि 28 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका आणखीन वाढेल. तर बघा, जे आपले हवामान तज्ज्ञ आहे, प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी काय सांगितलेलं होतं की 22 नोव्हेंबरपासून दिवसाही आपल्याला थंड वातावरण जाणवेल आणि ही थंडी केव्हापर्यंत राहील, 28 नोव्हेंबरपर्यंत हा थंडीचा कडाका राहणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं होतं. वातावरणातील या बदलांचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी अद्याप गहू आणि हरभरा पिकांची पेरणी केलेली नाही, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याचे वातावरण या पिकांच्या वाढीसाठी अनुकूल आहे. तर बघा, अजूनसुद्धा काही लोकांनी जर गहू आणि हरभरा पेरला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर पेरून घ्यायचं आहे, कारण की थंडी ही गहू आणि हरभऱ्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तज्ज्ञांच्या मते सध्याचे वातावरण या पिकांच्या वाढीसाठी खूप अनुकूल आहे. राज्यातील किमान तापमान 11°C घसरले असून धुळे येथे सर्वात कमी तापमानाची नोंद केली गेली आहे. तर मुंबई आणि रत्नागिरी येथे कमाल तापमान 35.8°C नोंदवले गेलेले आहेत. दरम्यान
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर मात्र गंभीर आव्हाने उभी आहेत. तर बघा, हे सर्व जरी असताना पण काय आहे की राज्यातील जे सोयाबीन शेतकरी आहे, अशा शेतकऱ्यांसमोर एक गंभीर आव्हान निर्माण झालेलं आहे. सध्या सोयाबीनला बाजारात 4,000 ते 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. तर बघा, सध्या काय होतं की आपण सोयाबीन काढली आणि जेव्हा आपण ती बाजारात नेतो, तेव्हा सोयाबीनला आपल्या 4,000 ते 4200 रुपयेपर्यंत आपल्याला प्रति क्विंटल एवढाच दर आपल्याला मिळतो. हा दर हमी भावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तर बघा, हा हा भाव काय आहे की हमी भावापेक्षा कमी आहे आणि यामुळे काय होतं की शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आता पसरलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी सोयाबीनला 6,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचे आश्वासन दिलेले आहे. तर बघा, आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये काय झालेलं आहे की जे विविध राजकीय पक्ष आहे, या पक्षांनी सोयाबीनला 6,000 ते 7,000 प्रति क्विंटल आम्ही हमीभाव देऊ असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे. मात्र शेतकरी वर्ग या आश्वासनांपेक्षा सरकारकडून ठोस कृती अपेक्षित आहेत. तर बघा, मात्र काय आहे की जे शेतकरी वर्ग आहे, या आश्वासनांपेक्षा सरकारकडून ठोस कृती अपेक्षित मानली जात आहे. बाजारभावांच्या बाबतीत लिंबूंचे दरही लक्षणीय वाढले आहेत. तर बघा, बाजारभावांच्या बाबतीत जे लिंबूचे दर आहे, हे खूप लक्षणीय वाढलेले आहेत. कलमना बाजारात लिंबूचे दर 40 ते 50 रुपये प्रति किलो झालेले आहेत, जे आधी 25 ते 30 रुपये प्रति किलो होते. तर बघा, कलमच्या बाजारामध्ये काय झाले की लिंबूची दर आहे, हे 40 ते 50 रुपये प्रति किलोवर आहे, जे आधी काय होते की 25 ते 30 रुपये किलोने जात होते. दिल्ली परिसरात लिंबूची मागणी जास्त असल्याने तिथे 5 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळत आहे. निवडणुकीच्या काळात राज्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली. नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष झाला. कोल्हापूर, संभाजीनगर आणि अमरावती भागातही हिंसक घटना घडल्या. प्रचार मोहीम संपली असली तरी तणावपूर्ण वातावरण कायम आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता डिजिटल सुविधांचा वापर वाढवणे महत्त्वाचे आहे. तर बघा, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला तर डिजिटल सुविधा ही वापर वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. पीक विमा, नुकसान भरपाई आणि विविध शासकीय योजनांची माहिती आता मोबाईलवर सहज उपलब्ध होत आहे. तर बघा, जो पीक विमा आहे किंवा नुकसान भरपाई किंवा विविध जे शासकीय सुविधा आहे, या योजनांची जी माहिती ही मोबाईलवर आपल्याला सहज उपलब्ध होत आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तर बघा, या सुविधांचा जो फायदा आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे. हवामान बदल आणि बाजारभावातील चढ-उतार यांचा सामना करण्यासाठी डिजिटल साक्षरता आणि माहितीचे महत्त्व वाढवत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या डिजिटल उपक्रमांचे स्वागत होत असले तरी सोयाबीन उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. तर बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले जे डिजिटल उपक्रम आहे, या उपक्रमांचे स्वागत होत असले तरी काय झाले की जे सोयाबीन उत्पादक शेतकरी अशा उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलणे हे खूप आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे. निवडणुकीच्या काळात काय झालेलं आहे की दिलेल्या आश्वासनामुळे प्रत्यक्षात उतरवण्याची जी ठोस धोरणाची आणखी आहे, हे करणे खूप गरजेचे आहे. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल. तर चला आता भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर.